तर सर्वांना सर्वप्रथम भोगीच्या आणि मकर संक्रांतीच्या खूप खूप शुभेच्छा. तर हा सण 3 दिवस चालतो, म्हणजेच भोगी, संक्रांत आणि किंक्रांत. तर हा भोगीच्या आदल्या दिवशीचा व्हिडिओ आहे. आणि भोगीला आपल्याला जी भाजी बनवावी लागते म्हणजेच खेंगाट. काही ठिकाणी तिला लेकरूवाळी भाजी असेही म्हणतात. तर त्या भाज्या आणण्यासाठी गेले होते मार्केटमध्ये. तर बऱ्याचशा भाज्या नाही मिळाल्या, म्हणजेच की लाल पापडी वगैरे. तर ज्या होत्या त्या घ्यायच्या होत्या आणि ह्यांनी बघा आधीच एवढ्या माप करून ठेवल्या. पण मला घ्यायच्याच नव्हत्या त्या, त्यामुळं त्यांना म्हणलं तुम्ही त्या काढून ठेवा आणि मला दुसरं माप करा, म्हणजे माझ्या भाज्यांचं. तर अशा काहीशा भाज्या घेतल्या. आणि ही भाजी सहसा घरात कोण खात नाही जास्त, कारण मिक्स भाजी असते, त्यामुळं थोडं थोडं घेतलं. सगळे खरं तर पावशेरचं मापच करून ठेवतात या भाज्यांचं. तर त्यानंतर परत मी त्यांना असं काहीसं माप करायला लावले, कारण माझ्याकडे बऱ्याचशा भाज्या घरामध्ये आहेत, तर मी सगळ्याच घेऊन काय करणार ना. तर जेंट्स लोक जेव्हा भाज्या घ्यायला येतात, म्हणजेच की ह्या असल्या सणांच्या, तेव्हा त्यांची खरंच तारांबळ उडते. ते 4 ते 5 वेळा फोन करून विचारतात की हे आणायचं आहे का ते आणायचं आहे. तर बायकांनी निदान ह्या भाज्या घ्यायला तरी स्वतःनी मार्केटमध्ये यावं असं मला वाटतं, कारण पुरुषांना नाही कळत या गोष्टी. तर झाल्यात भाज्या घेऊन. तर इकडे गव्हाच्या ओंब्या तर मला मिळाल्या, परंतु ज्वारीची ताटं नाही मिळाली. त्यानंतर बेबोट्या पण नाही मिळाल्या, तर त्याच्यासाठी मला आता दुसरीकडे जावे लागेल. आणि त्याचबरोबर मेथी आणि हरभरा हे सुद्धा नाही मिळालं, तर ते बघावं लागेल दुसरीकडे. ताटंसुद्धा मला इथं मिळालं नाही, त्यामुळे ते सुद्धा घ्यायला दुसरीकडे जायचं होतं. हरभरासुद्धा असं एकाच ठिकाणी सगळं मिळालं तर बरं वाटतं, परंतु इथं नव्हतं सगळं, त्यामुळं आम्हाला परत दुसऱ्या मार्केटमध्ये जावं लागलं. तर हा भोगीच्या दिवशीचा व्हिडिओ आहे, भोगीचा नैवेद्य. आणि त्यानंतर हा आहे संक्रांतीचा व्हिडिओ, जे आपण सुगड करतो, म्हणजेच त्याला सुगड असेही म्हणतात. तर प्रत्येक सणाला या सुगडचं नाव बदललं जातं, म्हणजेच वेगवेगळं असतं की ह्यालाच अक्षय तृतीयाला ह्याला करा केळी असंही म्हणतात. आत्ता सुगड म्हणतात. तर हा माझा गार्डनमधला व्हिडिओ. तर झाडं बऱ्यापैकी हिवाळ्यामुळे अजून त्याला एवढी पालवी फुटलेली नाही आहे. तर चला पूजा करून घेऊया. तर ह्या वर्षीचा जो मुहूर्त होता तो 3 नंतर आलेला होता, त्यामुळे 3 नंतरच पूजा करायची होती. आणि सकाळी जो होता टायमिंग तो पहाटेच्या वेळेचा होता, आणि जो मधल्या वेळेच होता तर त्यामध्ये कसलीच पूजा नव्हती करायची, त्यामुळे ह्यावेळेस 3 नंतर पूजेचं मुहूर्त आलेलं आहे. आणि ह्या वर्षी पिवळ्या कलरवर आलेली होती संक्रांत, परंतु हा प्रश्न पडला की पिवळ्या रंगावर आली तर मग हळद वापरायची का नाही. परंतु कुंकू आणि हळद याच्याशिवाय तर आपली पूजा पूर्ण होणारच नाही. तर असं काहीशी छोटीशी पूजा इथे मांडली. पहिल्यांदा मी सुपारीची आणि दिव्याची पूजा करून घेतलेली आहे, आणि त्यानंतर मग सुगड पूजन केलेलं आहे. तर आजच्याच दिवशी मी हळदी कुंकूसुद्धा करत असते, परंतु आज काही कारणामुळे नाही जमलं, त्यामुळे 2-3 दिवसात हळदी कुंकूसुद्धा होईल आपलं. तर प्रत्येक भागाभागामध्ये, म्हणजेच प्रत्येक गावात या पूजेचं वेगवेगळं महत्त्व आहे. म्हणजेच पूजा वेगवेगळ्या पद्धतीने मांडली जाते. म्हणजेच इकडे मी 5 सुगड पूजन करते, म्हणजे सुगड पूजन. तर काही ठिकाणी 10 करतात, म्हणजे लहान 5 आणि मोठे 5. तर काही ठिकाणी फक्त एकच पूजले जाते, आणि प्रत्येक ठिकाणी याचं महत्त्व वेगवेगळं आहे. आणि घरातच देवांना वसलेलं आहे. तर अशी काहीशी माझी छोटीशी पूजा मी केली आहे. इकडे हे तिळाचे लाडू. तर चला अशीच काही छोटीशी पूजा, म्हणजे साधी सोपी पूजा केली आहे. तर झाली आहे पूजा. तर परत एकदा सर्वांना मकर संक्रांतीच्या खूप खूप शुभेच्छा.
तर काही ठिकाणी आज पोळ्या असतील, काही ठिकाणी पुऱ्या असतील, जसं जमेल तसं बनवतात. मात्र पोळ्या करायच्या का नाही किंवा काय, हाही बराच प्रश्न आहे. यूट्यूबवर भरपूर असे वेगवेगळे व्हिडिओ येतात. नक्की कोणाच्या व्हिडिओवर विश्वास ठेवायचा हे कळत नाही. त्यामुळे जेवढं आपल्याला शक्य होईल तेवढंच आपण करावं. जेवढं आपल्या मनाला पटतं तेवढंच आपण करावं. उगाच व्हिडिओमध्ये काहीतरी सांगतात आणि त्याच मागे धावत बसलं तर आपलं जगणं अवघड होऊन जाईल. त्यामुळे जेवढं जमतं तेवढंच करावं. चला, व्हिडिओचा एंड करते. धन्यवाद. तर हा किंक्रातीचा म्हणजे आजचा सकाळचा व्हिडिओ आहे. तर ऊन बघा किती छान प्रकारे असं देवांवरती पडलेलं आहे.